राहिले तर बघा, आपण देवाची देवपूजा केली आहे. देवाचं नाव घेऊ आणि आपल्या स्वयंपाकाला तयारी करू. हर हर महादेव, जय भोलेनाथ. तर तुम्हाला मी आजचे मेनू दाखवणार आहे. आज रविवार आहे. आज रविवार असल्यामुळं मोठा स्वयंपाक भरपूर. तर पहिले आपण व्हेजचं बघूया. इथे मी भात लावलेला आहे. कांदा भात थोडासा शिजायला म्हणजे फ्राय करायला ठेवलेला आहे गरम करायला. आज करडाईची भाजी आहे. व्हेजमध्ये शेवभाजी आहे. कांदा मिरची टमॅटो कापून घेतलेले. हे झालं सगळं व्हेजचं. आता नॉनव्हेज बघून घ्या. आज मला मुंडीची ऑर्डर आहे. तुमच्या आशीर्वादाने मस्त मला ऑर्डर पण मिळालेली आहे. थँक्यू सो मच. तर हे बघा, आजचा मेनू आहे कलेजी पेटा, चिकन जे आपण नेहमीच डब्यावाल्यांना देतो ते चिकन, आणि आज आहे मुंडी. तर हे आपण नॉनव्हेज सगळं व्हेज झाल्यानंतर आपण हे नॉनव्हेज करायला घेऊया. तर चला लागूया आपण स्वयंपाकाला. तर आपण ही करडई आहे ना स्वच्छ धुवून घेऊया. करडईची भाजी मुगाच्या डाळीमध्ये वगैरे छान लागते. तुम्ही पाहिजे तशी करू शकता, पण मी साधीच करणार आहे. फक्त कांदा लसूण मध्ये घालून आपली साड भाजी जशी म्हणतात तशी घालणार आहे. तर तुम्ही घातलेली साडी मला कमेंट करून सांगा, मी साडीमध्ये कशी दिसते ती. आज तुमचं वॉशरूमचा दरवाजा नाही लावले मी. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भाजी आपण इथे मितळत ठेवूया डाळीला. तोपर्यंत आपण देऊया डाळीला. पण मी डाळ साधीच शिजवली होती, कारण टॅमॅटो वगैरे मी आत्ताच घेऊन आली मार्केटात जाऊन आली आणि सगळं घेऊन आली. त्याच्यामुळे लसूण वगैरे सगळं मी कांदा सगळं वगैरे कापून गेली होती मार्केटला. तयारी सगळी करून गेली होती. मुंडी ते मला ऑर्डर दिलेली आहे एक मोठ्या सरांनी. त्यांना आवडतं माझ्या हातचं नॉनव्हेज खूप. आणि आज माझ्या मैत्रिणीची फरमाईश होती की तू साडी घालून व्हिडिओ कर, तू साडीमध्ये फार छान दिसतेस आणि साडीमध्ये पण तुला सगळं जमते, हे दाखवून दे. पण मी साडीमध्ये खूपच जाडी दिसतीये आहे ना, साडीमध्ये जाडी दिसतीये ना मी. डाळ पण मस्त शिजून झालेली आहे. घेऊया डाळ, जरा हटून घेऊया. तर बघा मंडळी, आपली डाळ झालेली आहे. डाळीला फोडणी देऊन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता भात होतोय. आणि आता आपण घेतली करडईची भाजी करता. करडईच्या भाजीला 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे आणि कांदा घेतलेला. टॅमॅटो नाही बरं का, टॅमॅटो ह्याला आहे, शेवभाजीला आहे. आता फक्त 2 भाज्या करायच्या राहिलेल्या आहेत. आज पोरं गेलेली आहेत माझी डॅमवर पावसात मोठ्या मम्मी बरोबर फिरायला. आज मला डबे देण्यापासून कामं आहेत. मला बाहेर डबे पण द्यायला जायचे. लसूण कापून घेते मी, तुम्ही टेचून पण घेऊ शकता, टेचून पण छान चव येते. करडईची भाजी तुम्ही ह्याच्यात पण करू शकता, उडदाच्या डाळीमध्ये छान लागते ती. मी तर साधीच करते, मुगाच्या डाळीत पण करते मी. तेल टाकलंय मी, तडतडायला घेतलेलं आहे. तेल गरम झाले, त्याच्यात टाकून लसूण थोडासा तडतडला तर त्याच्यात टाकायचे कांदा. बघा कांदा टाकायचा आहे. चांगले मी 4 कांदे कापले होते, त्याच्यातला 1 कांदा मी करड्याच्या भाजीला घालायचो यूज, आणि हे 2 कांदे इथे आहेत, हा आपल्याला शेवभाजीमध्ये टाकायचं. थोडं टाकते. आता आपण याला मस्त हलवून घेऊया. कांदा थोडासा लाल होता त्याच्यात आपण मिरची टाकूया. त्याच्यात तुम्ही मुगाची डाळ टाकून करा, खूप छान लागते मुगाच्या डाळीत. आणि मी आज साधीच करणार आहे, कारण व्हेज डबे कमी आहे. मग मुगाची डाळ टाकली की ती वाढीव भाजी होईल, मग ती राहून जाईल. आज नॉनव्हेज डबे जास्त आहे.
बघा कांदा लाल झालेला आहे, जास्त लाल नाही करायचा. हिरव्या भाज्यांना कांदा खूप लाल नाही करायचा, मीडियमच करायचा. त्याच्यात मी लसूण टाकलेला आहे एवढा, सॉरी मिरची टाकली बरं का, शब्द सुचता येते माझे, समजून घ्या तुम्ही पण. मिरची थोडीशी आपण मस्त फ्राय करून घेऊया. काहीच टाकायचं नाही, याच्यात फक्त कांदा, लसूण, मिरची आणि हळद. लसूण मस्त फ्राय झालेलं आहे, लसूण, मिरची, कांदा. आपण काय करूया, ही भाजी झाली ना तर ही भाजी काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपण शेवभाजी करूया. हळद टाकलेली आहे मी थोडी, हे बघा हळद टाकून डाळ करत आहे. व्हेज नॉन व्हेज खूप काळजीपूर्वक स्वयंपाक करायला लागतो की ह्याच्यात हा चमचा नको, त्याच्यात तो चमचा नको. म्हणून मी काय करते, पहिले व्हेजवाल्यांचं बनवून घेते आणि मग नॉनव्हेज बनवते. आता नॉनव्हेज खाणारा असल्यामुळे त्यांना आपल्याला नाही म्हणता येत नाही, आपण पण खातो म्हणा, पण सगळे व्यवस्थित बघून जाते. 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, पालेभाज्यांमध्ये कधी पण मीठ कमी टाकावा. हळद टाकलं, मीठ टाकलं, मस्त फ्राय करून घेतला. त्याच्यात आपण भाजी ऍड करूया. हे बघा मी भाजी टाकलेली आहे, मगाशी मी धुतली होती भाजी स्वच्छ. भाजी सांगत आहे की थोडंसं आहे ना, जसं पाणी सुटत जाईल तसं तसं ती बारीक होत जाईल. बाईने बरोबर कापली नाही भाजी, मोठे मोठे पानं ठेवलेली आहेत, छान बारीक कापून घ्यायचं. आता हे आपलं पाणी आटूसपर्यंत त्याला असंच ठेवायचं. तसं तर आपण काय करूया, चिकनचा मसाला तयार करून घेऊया, कारण गॅस रिकामी आहे. चिकनचा मसाला तयार करून घेऊया. ही भाजी झाली की ते शेवभाजी टाकूया, मग आपण ह्याच्यात ही भाजी खाली काढून घेऊया, मग ह्याच्यात आपण हे करूया, चिकन करूया ह्याच्यात. तसंच आपण मसाला तयार करून घेऊया. ह्याच्यात मी चिकनला मला जसं की सांगते, नॉनव्हेजमध्ये तेल जास्तच टाकायचं. तेल टाकले, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. तेल जरा गरम होत आहे. जसं की काळं वाटण मी बनवूनच ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. माझ्याकडे फ्रीज नाही आहे म्हणून मी वाटण वाटून काकाकडेच ठेवत असते, म्हणून ते पिशवीमध्ये ठेवलं तेव्हा वाटण. मी एकदा तुम्हाला काळ्या वाटणाची रेसिपी टाकेल. त्याच्यात कांदा, खोबरं भरपूर प्रकारे लाल करून घ्यायचं, असं एकदम काळं होऊन द्यायचं. त्याचा एक टॅमॅटो टाकायचा, ते पण एकदम लाल करून घ्यायचं, एकदम म्हणजे काळसट करून घ्यायचं, म्हणजे खूप करपवायचं नाही, जसं काळा कलर आल्यासारखा. मग कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे आणि लसूण हे वाटायचं. कधी पण लक्षात ठेवा, कढीपत्ता वाटणात टाका, जिरं पण वाटणात टाका, भाजीला टेस्ट छान येते. कारण का कढीपत्ता आपण सहसा मटणा बिटणामध्ये टाकत नाही. भाजी झाली बघा कमी, त्याला आता आपण खालून घेऊया. बारीक गॅस करूया, पाणी सगळं आपल्याला आहे. भाज्यांना झाकण नाही ठेवायचं, हिरव्या तर शिजून घ्यायचं, कलर निघून जातो. आता मस्त आपण शिजून घेऊया. वाटण टाकलेलं आहे, ते पण बरोबर वाटण मस्त शिजून घेऊया. कांदा बिंदा टाकायचा नाही, कांदा याच्यात असतोच, कारण आहे ना चिकनला आहे ना असा कांदा टाकला वाटणात, पण कांदा असा पण कांदा, तर त्याला गोडसरपणा येतो एकदम भाजी चिकनला. म्हणून वाटणातच टाकायचं जे काय आहे ते, मग वाटणात कसं मिळून पण येतं. मग भाजी पण होत आलेली अगदी मस्त. बाजूला शिजून घेऊया. बघू शकता वाटण आपलं मस्त फ्राय झालेलं आहे. त्याच्यात आपण टाकूया हळद,
नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगेल, हळद आधी टाका, भाज्यांना कलर छान येतो. मी टाकत आहे मसाला चिकन मध्ये. हा माझा मिक्स मसाला आहे. मी बाहेरचे मसाले वापरत नाही, नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते याच्यात सगळं असतं. मसाला टाकला आहे बघा, तो पण लाल करून घेऊया. माझा मसाला तिखटच आहे, तुम्हाला तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे तसं टाका. थोडं फ्राय करून ही आपली भाजी रेडी झालेली आहे. आता इथं आपण करूया शेवभाजी. शेवभाजी करून झाल्यावर ती खाली ठेवूया आणि मग याच्यात आपण चिकन ऍड करूया. बंद करते तोपर्यंत पहिले याच्यातून पाणी टाकून घेते. हा मसाला शिजेल, याच्यात मीठ टाकून आपण शिजून घेऊया. मसाला शिजवायचं म्हणजे कसं, थोडी तरी येते. ही भाजी आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. भाजी काढून घेतलेली आहे आपण, ही आपण खाली ठेवूया. डाळीच्या बाजूला ठेवलेली. हे झालं व्हेजचे 2 प्रकार. तर शेवभाजीला आपण तेल घालूया. लसूण टाकलाय तडतडायला. लसूण तडतडून झालेलं आहे. आपण कांदा, सगळ्यांना म्हणजे मी आपल्या खानवळीला भाज्या कशा द्यायच्या, कशा नाही, ह्या टिप्स छोट्या छोट्या तुम्हाला मी सांगत आहे. मेसचं जेवण आहे आपलं, आपल्याकडं व्हेज नॉनव्हेज दोन्ही डबे चालू असतात. त्याच्यामुळं कोणाचं जेवण कसं द्यायचं कसं नाही हे आम्ही तुम्हाला सांगत आहे. आता माझ्याकडं एप्रिल मे जूनला डबे जास्त असतात, 15-16 डबे जास्त असतात. तर एप्रिल मे मध्ये पण मला असंच खूप धावपळ असते आणि मी सगळं जेवण एकटीच करते. माझ्याकडे बाई कामाला आहे काय नाही, 80-90 चपात्या तर मी एकटीच करत असते. हे एवढं सगळं स्वयंपाक करून एवढा पूर्ण पसारा पडलेला आहे किचनमध्ये, तिथं भांड्यांचा राडा पडलेला आहे. आत्ताशी तर आपलं व्हेज जेवण होतंय. आता वाजलेत किती, 12 वाजलेत. हे व्हेज झालं की नॉनव्हेज. कांदा आहे ना शेवभाजीला जास्त लाल करून घ्यायचा बरं का. कांदा टोमॅटो जास्त शिजून घ्यायचा, छान लागते. आणि ते शिजून झाल्यानंतर खाली घेतल्यानंतर शेव टाकायची त्याच्यात. तर हे पण आपला मसाला मस्त तयार झालेला आहे. याच्यात आपण मीठ टाकूया. मीठ टाकलेलं नाही, मला फोन आला होता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं विसरले. मी याच्यात कांदा पहिले तुम्हाला दाखवला होता, टोमॅटो ॲड केले फक्त हे बघा, आणि कढीपत्ता पण आणि हळद पण ॲड केली. ते चांगलं शिजून झालेलं आहे. शेवभाजी म्हटलं की त्यात थोडंसं तेल जास्तच पाहिजे. याच्यात आपण मसाला ॲड करूया. तसं इथं बघा चिकनचा ग्रेव्ही मसाला मस्त शिजलेला आहे. मसाला कमीच घातलेला आहे मी, कारण शेव आपल्या लाल कलरची आहे, थोडी तिखटच शेव असते ती. हे मस्त आपण पाणी टाकून शिजून घेऊया. हे शिजून घेत असताना आपण तसपर्यंत चिकन वगैरे शिजून धुवून घेऊया स्वच्छ. एवढं पाणी टाकून फास्ट गॅसवर शिजून घेऊया. एकजीव होईल, कांदा टोमॅटो सगळं शिजून घेतला की एकजीव होईल. एवढं सगळं पाणी आपण परत दुसरं पाणी टाकूया. आता आपण काय करूया, चिकनचं कालवण घातल्यामुळे आपण आता चिकन स्वच्छ धुवून घेऊया आणि मग कलेजी पेटा धुवून घेऊया आणि मग मुंडी धुवून घेऊया.
आता आपण करणार आहे नॉनव्हेजची तयारी. तर ते पण शिजलेलं आहे बघा तुम्ही. हात धुते जरा. आता हे शिजलेलं आहे, हे आपण काढून खाली ठेवूया. खाली ठेवलं की याच्यात आपण शेव टाकूया. मस्त एकजीव झालेला आहे. थोडं अजून आटू द्या पाणी. छान दिसतंय बघा. शेव टाकली की घट्टपणा आपोआप येईल. तर आपण शेवभाजी काढून घेतलेली आहे. मुंडीसाठी आपण कुकर ठेवला आहे. आपण शेवभाजीला कोथिंबीर घालून घेऊया. 10 चमचा याचा आहे म्हणून हा याच्यातच ठेवूया असं वाटतंय. त्याच्यात आपण खाली गेल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर शेव घालूया. खूप छान लागते ही साधी सोपी भाजी. खूप म्हणजे खूप छान लागते. आता आपण स्वच्छ पाण्यात चिकन धुवूया. चिकनची ग्रेव्ही मस्त झालेली आहे. त्याच्यात आपण चिकन धुतलेलं आहे ते ॲड करूया. चिकन मी अर्धा किलो आणलं होतं. अर्धा किलोमध्ये 4 जण इझिली खाऊ शकतात. डब्यावाल्यांना मी चिकनचे 4-4 पीस देते. आता मी हा असाच ठेवणार आहे चिकन मसाला, कारण की आज मी त्यांना थोडं मुंडीचा रस्सा देईल, कलेजी पेटा देईल. थोडं आपण त्यांना चवीला देऊया. चिकन थोडंसं ग्रेव्हीमध्ये शिजून घेतलेलं होतं, तर त्याच्यात आपण पाणी आणतो. थोडं पाण्यात आपण चिकन मस्त शिजून घेऊया. बघू शकता तुम्ही, एवढंच पाण्यात मी चिकन मस्त शिजून घेणार. मी आता मुंडी धुवत आहे. मुंडी आपण भाजून आणलेली आहे. भाजून स्वच्छ धुवून पण आणलेली आहे तिकडनं. तरी पण आपल्या घरी थोडंसं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. तिकडनं स्वच्छ धुवून आणली होती मी मुंडी. भाजल्यानंतर ते धुवून देतात. तसं मी भरपूरच्या गोष्टी मटण वगैरे त्याच्याकडून धुवून आणते आणि एकदम स्वच्छ निचून घ्यायचं. आणि आता आपण भेजात धुया. हवं भेजाच्या काय करायचं, या नसा आहेत ना, या नसा काढून घ्यायच्या. हे बघा अशा. असं तेच हळू या निघतात. हे बघा नसा कधी पण काढून घ्यायच्या, त्यांचा त्रास नाही होत आपल्याला. त्याच्यात अडकत नाही वगैरे. हे बघा नसा काढून घ्यायचं मस्त. सगळं काढून घेतलंय बघा. जास्त धुवायचं नाही भेजा, नसा फक्त काढायचं. स्वच्छ धुवून घेतो. आता आपण हा स्वच्छ व्यवस्थित धुया. सामने हात स्वच्छ धुवून घेऊया. सगळं धुवून घेतलेलं आहे मी. कलेजी पेटा, भेजा, मुंडी हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे. कढई कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे बघा. त्याच्यात आपण वाटण टाकूया. 1-2-3 पहिले तेजपत्ता टाकूया आपण. तेजपत्ता टाकलेला आहे बघा. आपण याच्यात वाटण टाकूया. तेव्हा मी वाटण टाकलेलं आहे. याच्यात मुंडी मी डायरेक्ट बनवणार आहे आणि सहसा मी ऑर्डरचं सगळं डायरेक्टच बनवते. आता तुमची लहान मुलं आहेत, त्यांना तिखट खात नाही तर आणि हळद मीठ टाकून, फक्त हळद मीठ टाकून शिजून घ्यायची मुंडी. काय नाही जास्त कांदा टाकला ना की मटण असू या चिकन असू त्याला गोडवापणा येतो. म्हणून जे काय असेल ना तुम्ही वाटणातच घेता. चिकन पण आपलं मस्त झालेलं आहे, घट्टपणा आलं. मग कसं गोडवापणा येत नाही मटणाला चिकनाला. फक्त शिजून घ्यायचं वाटण.
थोडं मी अजून वाटण टाकते त्याच्यात, चमचा. तशी तर मी दमली पण खूप. मग तसं तुम्ही बघतायच, व्हेज नॉनव्हेज पाय पण खूप दुखत असतात, तो कंटिन्यू उभी असते मी. आता हे एवढं वाटण उरले, हे बरोबर काकांच्या फ्रीजमध्ये पुन्हा ठेवा. ती पिशवी कुठे ठेवली मी, हा बघायचं, त्याच्यावर झाकण ठेवते मी. वाटण परत फ्रीजमध्ये ठेवेल, परत बुधवारच्याला येईल आपल्याला उपयोगी. फ्रीजमध्ये आपण ठेवून द्यायचं. काका एक तेव्हा काकांच्या फ्रीजमध्ये देऊ, तिथं ठेवते तसपर्यंत. त्याच्यात आपण हळद टाकूया. हळद पहिले कधी पण टाका, कलर छान येतो. हळद पण टाकली आणि मीठ पण टाकले. मीठ टाकले 2 चमचे मी. भेजा आहे ना मस्त आहे ना, कांद्यावर अंड्याच्या भुर्जीसारखं करा, मस्त लागते. ती पण रेसिपी मी तुम्हाला एक दिवशी दाखवेल. पण जे आहेत ना, ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिले त्यांना भेजा म्हणजे मुंडीमध्येच टाकलेला आवडतो. म्हणजे काय करतो, मुंडी आधी शिजून घ्यायची. भेजा एका टोपामध्ये थोडासा असा बॉईल करून घ्यायचा. मुंडी शिजत आली ना, म्हणजे शिजून झाली, कुकरचं झाकण काढायचं, त्याच्यात थोडासा भेजा शिजून घ्यायचा. नाही तर भेजा कसा करायचा माहिती आहे का, आपण कसं अंड्याची भुर्जी करतो, एक कांदा कापायचा. त्याला आपण मुंडीला फोडून घेऊन मग भेजा पण सांगते. मी वापरत आहे मुंडीला काळा मसाला. थोडासा कलरला हा आपला डेलीचा मसाला. एक चम्मच घालायचा हा, म्हणजे तुम्हाला जसं तुमचा आहे तो तसं तुम्ही घाला. ही मुंडी आता एक अख्खी मुंडी आहे, एकच माणूस खाणार आहे. एकटा पण माणसासाठी मुंडी, म्हणजे आम्ही पण काढून घेऊ त्याच्यातली थोडीशी, आम्ही पण खाऊ येऊ. काय थोडी कोणी ऑर्डर दिली की आपल्याला पण थोडं थोडंसं ठेवायचं आणि खायचं. पण माझं तर मन हे बघूनच सगळं भरून जातं, किटून द्यायचं. म्हणजे खायची मला फारशी इच्छा होत पण नाही. आणि माझ्या मुलांना मुंडी वगैरे आवडत नाही. भेजा हा भेजा कसा आवडतो असं मी तुम्हाला सांगितलं. आता हे तुम्हाला मी याची रेसिपी दाखवली. याच्यात आपण पाणी घालूया. 2 कांदे कापायचे मोठे मोठे, तेलात मस्त ते लाल करून घ्यायचे. ते तेलात लाल करून घेतले की मग त्याच्यात भेजा सोडायचा आणि भेजा जास्त असं पटपट पटपट करते टाकायचा, फक्त थोडासा फ्राय करायचा आणि गॅस बंद करायचा. मस्त लागतो भेजा खूप शिग. अरे बापरे, याच्यात पाणी होतं बघितलं. आता राहिला आपला कलेजी पेटा. कलेजी पेटाला मी वाटण बिटण वापरणार नाहीये. कलेजी पेटा मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. हे आहे ना, असल्याने जी ऑर्डर दिले ना, आज त्या लोकांचा चाकणा आहे. चाकणा जे ड्रिंक करणार आहेत त्या लोकांसाठी हा चाकणा आहे. भांडी तर मी मगाशीच घासून घेतली होती, खूप वेळ झाला होता. पटापट पटापट कसं झालं का नाही आपलं काम मस्तपैकी. व्हेज नॉनव्हेज सगळं. तुम्ही पण काम करत असाल तर थोडंफार या अशा टिप्स लक्षात ठेवा. किचन आता सगळं झाल्यानंतर मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा. सगळं काम झालं की गॅस आपला घासून घ्यायचा. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला इकडं पीठ मी सकाळीच मळून ठेवलं होतं. मार्केटला जायच्या आधीच पीठ मळलं होतं. म्हणजे जवळजवळ 10 वाजता पीठ मळून गेली होती. मला माहिती होतं वेळ होईल म्हणून आज, पण मी पीठ मळून गेली होती. आणि मुलं पण जसं मी तुम्हाला सांगितले, आज मला मुलांची थोडी पण मदत मिळणार नाहीये. माझी मुलं आज गेली फिरायला धबधब्यावर त्याच्या मोठ्या मम्मी बरोबर. किचन वगैरे धुवून झालं. हा भेजा, भेजानंतर मी थोडासा शिजून घेणार आहे टोपात जर असा, नंतर मुंडीमध्ये टाकणार आहे. किचन पण स्वच्छ झालं. आता एक तेलाची पिशवी लागली
माझी तेलाची पिशवी कुठली, मला 1 किलो तेल 3 दिवस जातं, 3-3.5 दिवस जातं. जर जास्त जेवण असेल तर 3 दिवस जातं आणि जर कमी जर असेल तर 3.5 दिवस जातं. तेल मला भरपूर लागतं. हे बघा, दिसते का तुम्हाला? कुकरमध्ये नाही दिसतात तरी पण भांडण्यात आलेली आहे बघा. मीठ टाकून घेतलंय तरी पण थोडं टेस्ट करते. चमचा रा रे चमचा रा. खाली घ्यावं लागेल पण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आपण. थोडा स्वयंपाक आहे, आधीमध्ये लक्षात राहत नाही काय नाही, पण थोडंसं टेस्ट करून बघ, मीठ टाकले का नाही टाकले कधी लक्षात राहत नाही. तर मुंडीला पाणी सुटलेलं आहे जरा बघा, हे बघा. थोडंसं पाणी घालूया कारण का मुंडी मटण झालं त्याला पाणी सुटतं एकदम. मला असं एकच ग्लास पाणी घालून, एकच ग्लास पाणी घातलंय आणि शिजून घेते. थोडंसंच पाणी घातलंय. डायरेक्ट मुंडी लावलेली आहे. कवळी असेल तर 4 शिट्ट्या घ्या आणि थोडंसं हे असेल थोडी शिजवून तर त्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्या. आता हा आपला थांबा कुकर आपण चेंज करू. कुकर ह्या साईडला ठेवू, कलेजी पेटा या बाजूला. हा कलेजी पेटा तुम्ही म्हणून हा असा का ठेवला, तर ह्याच्यातच मी डायरेक्ट मसाला टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि तेल टाकणार आहे. कलेजी पेटाला तेल एकदम कमी टाकायचं कारण का त्याला ऑलरेडी तेल खूपच सुटतं, खूप म्हणजे खूप. चवीनुसार मीठ टाकलं त्याची चमच. जवळजवळ अर्धा किलो कलेजी पेटा आहे. मीठ टाकलं, हळद टाकलं आणि आपला रोजचा मसाला ते 2 ते 2.5 चमच घालणार आहे. 2-3 टाकते. हळद मीठ हे सगळं त्याच्यातच मिक्स केलंय मी. असा कलेजी पेटा करून बघा, एवढा सुंदर लागतो ना, खूप म्हणजे खूप. एक अर्धा पळी मी फक्त तेल घातलेलं आहे कलेजी पेट्याला. हे बघा त्याला हलवत आहे. कलेजी पेटा आहे ना असं फुटतो ना, एकदम तड फुटतो, अंगावर उडतो. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं पाणी घालून त्याला शिजवूनच घ्या म्हणजे. आणि झाकण ठेवा, झाकण ठेवलं की तो फुटला तरी अंगावर उठणार नाही. एवढं पाणी घालून हे शिजून घेणार. मी 1 ग्लास पाणी घातले, आता हे झाकण मारून शिजून घेणार आणि मग सुक्क झालं की मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथं बघा आपला एवढा स्वयंपाक झालेला आहे. मी शेवभाजी तुम्हाला दाखवते. मी शेव टाकलेली आहे याच्यात, शेवभाजी रेडी आहे. तेलाची पिशवी फोडलेली आहे. तर तेलाच्या पिशवीचा कागद असतो ना त्याच्यात थोडं तेल असतं. ते काय करायचं, पिठाला लावून घ्यायचं आणि पिठाला चोळून घ्यायचं. पिठाला पण तेल लागतं आणि पिठाची मालिशही होते. वाया नाही घालून द्यायचं काय. खाली बघा मी तिला 2 शिट्ट्या झाल्या. आता आपण घेऊया चपात्या करायला. किटली ठेवूया, मस्त जरा पुसून ठेवूया. काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा जेवण करतो ना, जेवण आता करतो तर तेल किटल्यांमध्ये सांडत असतं, ते सांडत असतं, मग चिकट होतात. त्याच्यामुळे स्वयंपाक झाला की किटलीचं तेल फडक्याने लगेच किटली आहे ना अशी पुसून येतं ते तेल. मग ती तिच्या जागेवर अशी ठेवून द्यायची होती जिथं होती तिथे. आता चपात्या घेते करायला. आता आपण भेटू चपात्या झाल्यावर.